नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं काय केले, हे बाउल भरून अगदी शिकलावून असं बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ घरच्या डाळीचं दळून आणलेलं बेसन पीठ आहे। त्या बेसन पिठामध्ये नंतर काय करायचं, थोडं थोडं पाणी ओतून असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। जास्त पातळ पण नाही मळायचा आणि जास्त असं निब्बर बी नाही, की जेणेकरून त्याच्या आपल्याला पुऱ्या लाटता येतील इतपत असा हा गोळा बेसन पिठाचा मळून घ्यायचा। आता थोडा वेळ मी बाजूला ठेवलाय। आता ह्याच्या आपण काय करू, पुऱ्या लाटून घेऊ। तेलात याचे उंडे करून घेतलेत। थोडासा उंडा तेलात बुडवून घ्यायचा, म्हणजे पोळपाटाला चिटकत नाही, आणि याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता आपली पहिली पुरी इथं लाटून झालेली आहे, ती आपण आता तेलात सोडून घेऊ आणि ही पुरी छान लाल तांबूस रंगापर्यंत काय करायची, तळून घ्यायची। दोन्ही साईडनी छान लाल तांबूस रंगापर्यंत या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही किती छान असा मस्त रंग आलाय या पुरीला। आता आपण ही काढून घेऊयात। पहिली पुरी आपली इथं तळून झालेली आहे। अशा पद्धतीने त्या पिठाच्या उरलेल्या पिठाच्या पुऱ्या काय करायच्यात, लाटून घ्यायच्यात आणि तळून घ्यायच्यात। अशा पद्धतीने शेवटची बी मी पुरी इथं लाटून तळून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता ह्या पुऱ्यांचे काय करायचे, अगोदर छोटे छोटे तुकडे करायचेत आणि असे तुकडे केल्याच्या नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचे। एकदम रवाळ असं ह्याचा भुगा करून घ्यायचा आहे त्या पुऱ्यांचा। आता आपण पाहू शकता किती छान असा रवाळ असा भुगा झालेला आहे। अशा पद्धतीने ते मिक्सरला छान फिरवून घ्यायचे। ह्या अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी मिक्सरला फिरवून घेतल्यात आणि असा रवाळ असं त्याचा भुगा करून घेतलेला आहे। नंतर एका पातेल्यामध्ये मी काय केले, साखर घेतली। साखर आपण जो बाउल घेतला होता की नाही, तो अगदी शिगलवून होता। आता साखर घेताना काय केलं आहे, ते बाउलला अगदी थोडंसं कमी एवढी साखर घेतली। हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे। तुम्हाला कमी गोड लागत असेल तर ह्याच्यापेक्षा कमी साखर घेऊ शकता तुम्ही। आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, ती साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आणि त्याचा पाक करून घ्यायचा आहे। पाक होईपर्यंत छान असं ढवळत राहायचं। आता आपल्याला वाटतं इथं पाक होत आला आहे। त्यासाठी काय करायचं, एका प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा पाक घालायचा। त्याची छान अशी गोळी तयार होती असं आपल्याला वाटलं की नाही, ते पाकाची हे पहा किती छान अशी गोळी तयार होती, म्हणजे हा आपला पाक आता लाडू करण्यासाठी तयार आहे। आता ह्या पाकामध्ये मी काय केलं, विलायची पावडर घालून घेतली। नंतर थोडासा काय करायचं आहे, खाण्याचा रंग घालायचं आहे, कारण हे घरच्या डाळीचं पीठ आहे ना, त्यामुळे थोडासा रंग घालायचा आहे, म्हणजे लाडूला छान असा रंग येतो। तर नंतर हा भुगा त्या पाकामध्ये घालून घ्यायचा आहे। हे आपले पारंपरिक पद्धतीने केलेले लाडू आहेत। ही आपली जुनी पारंपरिक पद्धत आहे लाडू करण्याची। अशा पद्धतीने भुगा पाकामध्ये घालून घेतला व पाक छान पाकामध्ये तो भुगा मिक्स होईन अशा पद्धतीने ते हलवून घेतलं, त्यामध्ये मिक्स करून घेतलं पाक आणि भुगा लाडूचा। आणि आता त्याचे छान पाक त्याच्यामध्ये मुरल्यानंतर याचे छोटे छोटे असे मस्त असे लाडू वळून घेतले। आपला पहिला लाडू तयार आहे, पाहू शकता तुम्ही किती छान झालाय, एकदम मस्त दिसताना बी किती आकर्षक दिसतोय। आणि ह्याला मऊ पण खूप छान मऊ असे लाडू झालेले आहेत बरं का। हे मी तुम्हाला वाटल्यास एक लाडू फोडून दाखवते, किती छान मस्त झालाय, पाहू शकता तुम्ही, मऊ एकदम। तुम्ही पण करून पहा।